महिलांवरील अत्याचार रोखणारं शक्ती विधेयक राज्य सरकार मागे घेणार आहे। दोन्ही सभागृहामध्ये मंजुरी, मात्र राष्ट्रपतींची विधेयकावर स्वाक्षरीच नाही आहे। विधेयक नामंजूर। केंद्रीय विधी न्याय मंत्रालयाची या संदर्भातील माहिती आहे। विधेयक मागे घेण्यासाठी राज्याचा गृह विभाग आता कॅबिनेटमध्ये प्रस्ताव ठेवणार आहे। केंद्राने नव्यानं भारतीय न्याय संहिता लागू केल्यानं शक्ती विधेयकाचं प्रयोजन हे संपलेलं आहे। शक्ती विधेयकावरून आता राज्यामध्ये नवा वाद रंगण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे। शक्ती कायदा लागू का नाही, शक्ती कायद्यामध्ये बदलाची गरज आहे, अशा प्रकारचे सवाल देखील आता विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत। शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही दोनही सभागृहामध्ये तो कायदा पास केला होता। राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवला गेला। राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही, का करून घेतली नाही? राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी व्हावी की होऊ नये ही सरकारची काय भूमिका आहे? त्यांना हा शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करायचाच नाही का, हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। त्यांनी लहान ज्युडिशरीने त्यांना सांगितलं की हे विधेयक आता आम्हाला लागू करता येणार नाही, ते विड्रॉ करावं लागेल, मागे घ्यावं लागेल। राज्यात हा कायदा लागू करण्यासाठी काय अडचणी आहेत? कारण सत्ताधारी लोक त्यामध्ये जास्त सहभागी होत आहेत। हा कायदा लागू झाला तर आमच्याच लोकांवर अडचण होईल, आमच्या लोकांची, असं सरकारचं म्हणणं आहे का? शक्ती कायदा जो आपण तयार केला होता तो अनेक कायद्यांचा अधिक्षेप करणारा कायदा होता आणि त्याच्यामध्ये मेजर जो केंद्रीय होम विभागाने त्या ठिकाणी काही ऑब्जेक्शन घेतले होते। त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय होते ज्या निर्णयावरही तो अधिक्षेप करत होता। त्यामुळे तो अधिकार राज्याला नाही, म्हणून याच्यामध्ये काही बदल हे करण्याची आवश्यकता होती। तथापि त्याच्यातले काही बदल करायच्या आधी केंद्र सरकारने नवीन कायदे तयार केले आणि आपण शक्ती कायद्यामध्ये ज्या गोष्टी टाकल्या होत्या त्यातल्या बहुतांश गोष्टी या केंद्राच्या नवीन संहितेमध्ये त्या ठिकाणी कव्हर झालेल्या आहेत। म्हणून आता आम्ही याचा पुन्हा आढावा घेऊ आणि आवश्यकता असेल तर नवीन अमेंडमेंट सहित या संदर्भातली पुढची कारवाई करू।